नमस्कार मित्रांनो, विवेक उसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। 4 मार्च रोजी जे ग्राउंड झालेलं आहे मुंबईचं, त्या ठिकाणचे जे ग्राउंड अपडेट मार्क आहे ते तुम्हाला मी खात्रीशीर सांगणार आहे, कारण की खूप असे विद्यार्थी आहेत ज्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मार्क पाठवलेले आहेत। सगळ्या विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो, कारण की तुम्ही जर असे मार्क पाठवले तर मी तुम्हाला एक सजेशन करू शकतो। आणि दुसरे जे विद्यार्थी आहेत जे आपल्या ग्राउंडला अजून काही जणांचं बाकी, आता मुंबईचं एका हप्त्यात ग्राउंड संपणार आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे। पण खूप जणांनी मला कमेंट केली होती, म्हणजे कमेंट टोटल जास्तीत जास्त कमेंट आलेले आहेत, पण सर्वात जास्त जे कमेंट आलेले आहेत ते सगळ्या कमेंटचे मी आज मार्क इथे लिहिलेले आहेत की किती विद्यार्थ्यांनी कमेंट केले आपल्याला, त्या कमेंटच्या हिशोबाने कोणाला किती मार्क आहेत, मुलींना मुलांना हे सगळे मार्क तुम्हाला मी आज लाईव्हच्या दरम्यान तुम्हाला दाखवणार आहे की सर्वांना किती विद्यार्थी आज टोटल आहेत, की 4 मार्च रोजी किती विद्यार्थ्यांनी मार्क चांगल्या प्रकारे घेतलेले आहेत, या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत सर्वांनी बघा आणि सर्वांना हे पण सांगणार आहे की मुंबईचा कट ऑफ कितीवर लागू शकते। एक अंदाजे व्हिडिओ जो आपण बनवणार आहे, तुम्हाला सांगितलं होतं या 1-2 दिवसात आपण तो अंदाज व्हिडिओ बनवणार आहे। पण लक्षात असू द्या, खूप जणांनी कमेंट केले, सगळ्यांचे मी उत्तर देत असतो कमेंटचे, पण काही जणांनी जे कमेंट केलेत की सर आम्हाला एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करताना तुम्हाला सर्वात प्रथम मेल बराबर आणि फिमेल ह्या 2 गोष्टी बराबर, या 2 गोष्टी तुम्हाला माहित असणं फार गरजेचे आहेत। मेल आणि फिमेल हे लक्षात असू द्या। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, मेल आणि फिमेल असं मला लिहून पाठवा की सर आम्ही मेल आणि फिमेल आहे आणि एवढे एवढे मार्क आहे। तुमचा नायगावला ग्राउंड झालंय का मरोळला झालंय ते त्याचे मार्क पाठवा। पण आज ज्या विद्यार्थ्यांनी मार्क पाठवले आहेत त्या विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो, कारण की कसं आहे, तुम्हाला एक सजेशन मी देऊ शकतो की या पद्धतीने तुम्हाला म्हणजे लिस्ट मध्ये तुम्ही बसणार की नाही बसणार आणि किती शक्यता आहे। आणि खूप जणांनी मी कमेंट केले, ते सर्वांना माहित आहे, जेवढे जण आपल्या चॅनलवरती आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे। काही जण नवीन असतील त्या सर्वांना सांगतो, आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात। न्यायालयीन भरती असेल या सर्व भरती असेल, आपला ऍप नाही ना, अकॅडमी नाही, म्हणून सर्वांना विनंती आहे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। चला जास्त वेळ न वाया घालता लगेच टॉपिकला चालू करूया। इकडे बघा, 36 मार्क असणारे विद्यार्थी टोटल आहेत 105। किती आहेत? 105 विद्यार्थी 36 मार्क असणारे, कारण की जेवढे कमेंट आलेत मुलांचे, जेवढे टोटल त्यांनी, मी सर्वांना सांगितलं, काही जणांनी हॉल तिकीटचे फोटो पाठवले, फिजिकल हॉल तिकीटचे जे मेलवर बरोबर सगळ्यांनी, काही जणांनी मेलवर हॉल तिकीटचे फोटो पाठवले की सर आम्हाला एवढे मार्क आहेत, हा लाईव्ह प्रूफ बघा, असं तसे खूप जणांनी पाठवले। पण सगळ्यात जास्त विश्वास म्हणजे सगळ्यांनी विश्वासाने सांगितले की सर मला एवढे मार्क आहेत, सर मला ग्राउंडला एवढे मार्क आलेत। तर 36 मार्कावाले टोटल 105 जण आहेत आज, जे 4 मार्च रोजी ग्राउंड झालेले आहेत 105 जण आहेत। त्याच्यानंतर 40 मार्कावाले 45 जण आहेत मित्रांनो। किती जण आहेत? 45 जण। त्याच्यानंतर 30 मार्कावाले 55 जण आहेत, म्हणजे ज्यांचे आता याच्याहून जास्त असतील, पण ज्या भावाने आपल्याला कमेंट केले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतोय मी, ज्यांनी कमेंट केलेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सांगतोय की 55 जणांनी कमेंट केलेले आहेत की सर मला कन्फर्म 101% मला 30 मार्क येतं, काही जणांना 40 मार्क येतं, काही जणांना 36 मार्क येतं आणि काही जणांना 25 मार्क आहेत। 25 मार्कावाले 65 प्लस आहेत। किती येतं? 65 प्लस आहेत। आता कसं आहे की 25 मार्कावाले काही जण विचारतात की सर आम्ही होमगार्ड मध्ये आहे, काही जण एसटी कास्ट मध्ये, एससी कास्ट मध्ये, एससीबीसी कास्ट मध्ये, वेगवेगळ्या कास्ट मध्ये ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडता त्या कॅटेगरीनुसार मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे। तुम्ही जर मला कमेंट करताय तर सर मी या कॅटेगरीमध्ये मोडतो किंवा या कॅटेगरीमध्ये सर मी मोडते, याविषयी मला तुम्ही सांगा ना। नाही तर तुम्ही काय करताय की फक्त सर मला 30 मार्क आहेत, सर मला 35 मार्क आहेत, मला 40 मार्क आहेत, मला 45 मार्क आहेत, हे जरी तुम्ही सांगणार, आता मी तुम्हाला कसं सांगणार की बाबा नाही तुम्ही बसणार का नाही। आणि तुम्हाला सर्वांना माहिती, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं, तुम्हाला 35 मार्क आहेत तुम्ही कन्फर्म बसणार, 40 आहेत कन्फर्म, म्हणजे 35 प्लस ज्यांना 35च्या पुढे मार्क आहेत ते एक्झामला 101% क्वालिफाय होणार। पण जे 35च्या खाली 34 आहेत, 32 आहेत, कारण की यावेळेस तुम्हाला सर्वांना माहित असेल, तुम्हाला सर्वांना मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की मुंबईची जी लिस्ट लागणार आहे ती एकदम शॉकिंग लिस्ट लागणार आहे यावेळेस, एकदम शॉकिंग। कारण का काही असे मोजकेच विद्यार्थी आहेत, कारण की 100 मीटरचा गोळ असेल, 800 मीटरचा प्रॉब्लेम असेल मुलींचा आणि 1600चा प्रॉब्लेम असेल, खूप जणांचे असे मार्क 100 मीटरला कटलेले आहेत। तर जी शॉकिंग लिस्ट लागणार आहे ती खरंच बघण्यासारखी आहे, कारण कसं आहे खूप विद्यार्थी असे आहेत जे 28 वाले पण असतील तर 25 वाले पण असतील, त्याच्यामध्ये 30-32 वाले असतील ते पण क्वालिफाय होऊ शकतात। पण कसं आहे ते पण कॅटेगरीनुसार, नाही तर तुम्ही बोलणार की सर असं तुम्ही बोलताय की मग क्वालिफाय होणार 25 वाले पण, 30 वाले पण, 35,
हे मित्रांनो कॅटेगरीनुसार आणि प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या कॅटेगरीनुसार ते सर्व असे म्हणजे त्या पद्धतीने जी लिस्ट लागल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. आणि आता मी नायगावची पण ज्या जेवढ्या मुलींनी म्हणजे आपल्याला कमेंट केलेली होती की सर्वांनी सांगितलेले त्या पद्धतीने मी सर्वांना सांगणार आहे की तुम्हाला नायगावला पण मुलींना किती मुलींनी किती मार्क घेतले त्या गोष्टी पण सर्वात अगोदर मी मरोळचं सांगतो. मरोळमध्ये 36 मार्क आले, 105 विद्यार्थी आहेत. जेवढे कमेंट आलेत मला एवढ्या भरपूर कमेंट आलेत. पण सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतोय जे 100% मी तुम्हाला सजेशन करत असतो. तुम्हाला माहित असेल की तुमच्या पुढे मी तुम्हाला एक लिहून मेसेज तर लिहून टाईप करत असा पाठवतच असतो की तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय आहात पण लेखीची चांगली तयारी करा. तो मेसेज तुम्ही पूर्ण वाचा की नाही तर फक्त तुम्ही क्वालिफायचा असा माझा टिक मार्क बघताय आणि पुढे जो लिहिलेला संदेश तो पण बघा की मी त्याच्या पुढे एक संदेश लिहिलेला आहे की लेखीची चांगल्या प्रकारे तयारी करा. कारण की मुंबई सोडून 14 एप्रिलला सगळ्या घटकाची 14 मार्चला सगळ्या घटकाची 14 मार्चला परीक्षा होणार आहे. परिपत्रक निघलेलं आहे सगळ्या ठिकाणी हे तुम्हाला माहित आहे. आणि मागच्या वर्षी पण मागच्या वर्षीच नाही तर दरवर्षीच मुंबईला ही उशिराच एक्झाम होती मुंबईची आणि 14 मार्चला एक्झाम होणार आहे हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून सर्वांना सांगतोय की आता रात्रंदिवस एक करून टाका कारण की हीच वेळ आहे. कारण की याच्यानंतर अशी संधी पुन्हा येईल सांगता येत नाही म्हणजे येणार म्हणजे सांगता येत नाही म्हणजे याच संधीचं आपल्याला सोनं करायचंय. आणि दुसरी गोष्ट काही जण तुम्हाला म्हणत असतील की बाबा ग्राउंडला मार्क कमी आले हे आले ते कारण की शॉकिंग लिस्ट लागणार आहे यावेळेस. 30 वाले असतील, 35 वाले असतील, 34 वाले असतील, 36 वाले असतील, 32 वाले मार्क वाले असतील हे सगळे जण क्वालिफाय करणार आहेत. कारण की एवढे मार्क मुलांना कमी आलेले खूप ग्राउंडला मुलांना एवढे मार्क कमी आहेत की सांगू पण शकत नाहीये. का की या वेळेस जे बघायला गेलं तर सगळ्यात मोठा गोळ तो आतापर्यंत चालू असलेलाच गोळ आहे तो म्हणजे 100 मीटरचा. बरोबर 100 मीटरला आणि जे मुलं आज गेले होते ग्राउंडला त्या मुलांना मी पहिल्यापासून सांगत आलेलो आपल्या व्हिडिओवरती पण सांगत असतो, टेलिग्राम चॅनलवरती पण सांगत असतो, सर्वांना माहित आहे. नेहमी सांगत असतो मुंबईमध्ये ऊन जास्त प्रमाणात तपत आहे. मेन म्हणजे तुम्ही ग्लुकोजचं पाणी असेल कारण की डिहायड्रेशनचं प्रमाण जास्त कारण एवढं ऊन तपायला लागलंय आता त्याच्यामुळे सर्वांना सांगतोय डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ग्लुकोजचं पाणी प्यायचं पण पाणी पितानीही तुम्ही सेब सफरचंद काहीतरी फळ फ्रूट खावं लागेल तुम्हाला. नाही तर फक्त पाणी पिणार आणि तेच पाणी पोटामध्ये खळबळ करणार. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की आता मुंबईचं ग्राउंड फक्त आता 1 हप्ता जास्तीत जास्त कारण की एका हप्त्यात सगळं कार्यक्रम उरकून जाईल आणि मुंबईची पण परीक्षा लवकरच होऊ शकते. म्हणून जास्तीत जास्त PYQ ची तयारी करा. तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं. फक्त एवढं आहे की जो अभ्यास तुम्ही करताय त्याच्या बाहेरचं काही करू नका. नाही तर भलतं तुमच्या डोक्यात येईल का नाही मुंबईला हे प्रश्न उतरतील का ते प्रश्न उतरतील का असे उतरतील का तसे उतरतील का असे विचार करू नका. कारण की एवढं काय जगाबाहेरचा काय पेपर येणार नाहीये. जे पेपर आहे तोच पेपर येणार आहे. फक्त एवढं आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबईत सर्वात जास्त पेपर जो आहे तो कशावर होतो जीके चे सर्वात जास्त प्रश्न येतात. हे दरवर्षी तुम्ही बघता. बरोबर जो 25-25चा पॅटर्न आहे तो मुंबईत फॉलो होत नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण मुंबई सोडून बाकी विविध घटकामध्ये 25-25चाच पॅटर्न फॉलो होतो. फक्त मुंबईत जीकेचे प्रश्न जास्त प्रमाणात येतात. म्हणून तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आणि पहिल्यापासून आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा जीकेचं तुमचं स्ट्रॉंग असला पाहिजे. जीकेवर चांगली पकड असली पाहिजे. जीकेचा एकही मार्क तुमचा गेला नाही पाहिजे. म्हणून जीके ज्याचं पकड आहे की नाही आता पण तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा जीकेवर आपली एवढी पकड नाही मग जीकेवर जास्त फोकस करा तुम्ही. नाही तर काही विद्यार्थी कसं आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण याच्यावर फोकस करतात. चांगली गोष्ट आहे पण सर्वात जास्त तुम्ही मुंबई या ठिकाणी अर्ज भरलेला आहे ग्राउंड झालेलं आहे मार्क तुम्हाला ग्राउंडला चांगले येतं तर जीकेवर तुम्ही सर्वात जास्त फोकस करा मित्रांनो. म्हणून तुम्हाला तेच सांगतोय आता 36 मार्क वाले हे तर 100% क्वालिफाय होणार त्यात काही शंकाच नाही. 100% क्वालिफाय होणार. 40 मार्क वाले हे पण क्वालिफाय होणार आहेत आणि 30 मार्कावाले या 30 मार्कावाले जेवढे आहेत तेवढे कॅटेगरीनुसार बघा. आता त्यांनी मला जेवढे 55 जण आहेत त्यांनी ज्या पद्धतीने मला ते मार्क पाठवले जे काय मेल केले जे काय हॉल तिकीट पाठवले त्यांनी त्यांच्याकडे मी नेहमी तुम्हाला सांगत आलो की आपला जो मेन म्हणजे चॅनलच्या बायोमध्ये आपला मेल आयडी आहे तुम्ही त्याच्यावर मेल करू शकता की सर मला हॉल तिकीटचा की सर मला एवढे मार्क आहेत सर मला तेवढे मार्क आहेत. तर मी तुम्हाला माहित आहे की सगळी माहिती खरोखर तुमच्या समोर मांडत असतो. नाही तर असं नाही की वो काही पण मानणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी मेल केलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केले आणि सांगितलेले की सर मला एवढे मार्क आहेत सर मला तेवढे मार्क आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 30 मार्काचा मुलगा पण क्वालिफाय करणार पण तो कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
कारण की तुम्हाला माहित असेल ओपन कॅटेगरी असेल तर ही लिस्ट हाय लागू शकते आणि त्याच्यानुसार 30 वाला मार्कवाला त्यात क्वालिफाय करेल का नाही करेल शक्यता कमी आहे. कारण खूप मुलांना मी अशा पण कमेंट करत असतो की बाबा बघा मागच्या वर्षीची लिस्ट जर आपण बघितली तर त्या लिस्टनुसार या वर्षी जी शक्यता वाटते, कारण की काय काय मुलांना कसं आहे, खूप मुलं असे आहेत की सर आम्हाला 25 मार्क आहेत, सर मला 28 मार्क आहेत, तर आमची शक्यता आहे का सर आम्ही एक्झामसाठी क्वालिफाय होणार का. तर सगळ्यांना मी एकच सांगत असतो, कारण की जी शक्यता जे खरं आहे ते सांगतो. शक्यता थोडी कमी जरी वाटली तरी जेव्हा मी तुमच्या समोर बोलतो ना की बाबा तुम्ही लेखीची चांगल्या प्रकारे तयारी करा, तर सगळ्या भावांना विनंती आहे, कारण की शॉकिंगची लिस्ट लागणार यावेळेस. असं शॉक करणारी लिस्ट लागणार आहे, कारण 100 मीटरला खूप मुलांना मार्क कमी आलेले आहेत, खूप म्हणजे खूप. जे ऍथलेटिक मुलं होते त्यांना पण 100 मीटरला मार्क कमी येतं. मग याच्यावरून तुम्हाला एक विचार करायला पाहिजे की 100 मीटर असेल, 1600 मीटर असेल, आणि नेहमीच मुंबईला याच वर्षी नाही दरवर्षी पण या वर्षी 100 मीटरचा मुंबईला जास्त प्रमाणात असा घोळ चालू होता. आणि त्या घोळच्याच प्रमाणे मुंबईला जे आहे ना दिवसांदिवस बघायला जर गेलं ना तर हा प्रमाण जास्तीत जास्त वाढत चालला होता. आणि खूप मुलांनी असं हे आवाज उठवला की नाही आम्हाला 100 मीटरला रिटर्न घ्या तुम्ही रिटर्न. असा जो प्रॉब्लेम आहे त्यांनी सरळ सरळ सांगितला की बाबा ज्यांना आक्षेप आहे 100 मीटरला आम्ही रिटर्न चान्स दिला, काही जणांना चान्स दिला त्यांनी, काही जणांना चान्स दिला नाही, असा मेन प्रॉब्लेम झालेला आहे. तर कसं आहे आपण जर लिस्ट बघितली तर या ठिकाणी ही लिस्ट जी आहे ती कमीच लागणार आहे, जास्त काही लिस्ट लागणार नाही. म्हणून सगळ्या भावांना सांगतोय तुम्ही पेपरची चांगली तयारी करा, पण पेपरची तयारी सगळ्यात जास्त गॅरंटेड 36 प्लस वाल्यानंतर भरपूर तयारी, 80 प्लस तुमची तयारी झाली पाहिजे. मी तुम्हाला आता पण सांगतोय. आणि लक्षात असू द्या 36 प्लस 80 ची तयारी करतोय, समजा 45 वाला जरी असला इथे त्याला पण सांगतोय की बाबा तुमचं टार्गेट असंच असलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये मोडता, तुम्हाला वाटत असेल की माझ्या कॅटेगरीमध्ये एक भाऊ म्हणून विनंती करून सांगतो तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीमध्ये मोडता, पण कसं आहे की सांगता येत नाही. कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि सर्वात पहिले कॉम्पिटिशन ही आपल्या स्वतःशी असणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय आहे की ज्या टायमाला लिस्ट लागते की नाही तुम्ही ना वेटिंग लिस्ट मध्ये जेव्हा येता एका एका मार्काने, तर त्या टायमाला तुम्हाला कळते की यार आपला एखादा जर हा प्रश्न जर चुकला नसता तर आपण वेटिंग लिस्ट मध्ये आलो नसतो, आपण सिलेक्टेड लिस्ट मध्ये आलो असतो. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की एका विशिष्ट पद्धतीने पेपर जेव्हा तुम्ही अभ्यास करताना एक एक प्रश्न, जो प्रश्न आपला चुकत असतो ना त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं. एक एक प्रश्न म्हणजे जीकेचा आपलं हे चुकला बाबा प्रश्न, मग आपल्याला काय वाटतं नाही ह्यो प्रश्न येणार नाहीये आणि ह्यो आताचा प्रश्न आहे, ह्यो कशाला येईल. आणि बघायला जर गेलं 2025 ला तर मेन म्हणजे जी मागची भरती झाली त्या भरतीमध्ये त्याच वर्षाचे अपडेट प्रश्न सगळे आलेले. खरं सांगू तर ही रियालिटी 2024 ला वगैरे जी भरती झाली 25 ला पेपर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच अपडेट आलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगतोय 2026 जे आतापर्यंत मार्च महिन्यापर्यंत जे काय अपडेट जी के आहे ते सगळं, कारण की 14 मार्चला जो पेपर होणार आहे सगळ्या घटकामध्ये तुम्हाला माहिती आहे. आणि बघता बघता मुंबईचा पण पेपर त्याच्या पाठोपाठ, कारण की आता कसं आहे 1 हप्ता ग्राउंडचं बाकी आहे, पटकन ग्राउंड उरकून जाणार आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती, हे जेवढे मार्क वाले आता काही जण असतील, काही ताई किंवा काही भाऊ असतील, त्यांचा प्रॉब्लेम असा असेल की सर आम्हाला जेवढे मार्क आहेत मग आम्ही क्वालिफाय करणार का नाही, असं तसं तुमचे जे प्रश्न असतील. आणि जेवढे जण आहेत आपल्या चॅनलवर कमेंट करतात त्या सगळ्यांच्या कमेंटचे मी उत्तर देत असतो, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण कसं आहे तुम्ही कमेंट करताना मेल फिमेल असा मेन कमेंट करत जा, नाही तर प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये का की नाही सर आम्हाला एवढे मार्क आहेत, आम्हाला तेवढे मार्क आहेत, फक्त एवढं मार्क मी कसं सांगणार मी तुम्हाला. आता कसं आहे की काही जे आयडीवरून मला मेसेज येतात त्या आयडीवरून मेसेज येताना काय होतं की एखाद्या जणाचं मेल फिमेल असा प्रॉब्लेम होतो. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की एखाद्या ताईंचा ऍड्रेस असतो तिच्यावर बरोबर, म्हणजे आयडी जी असते ती मुलीची असते आणि मार्क जे असतात मग तो म्हणतो की सर 30 आहेत. मग मी प्रश्न असा पडतोय की बाबा तू नायगावला ग्राउंड दिलंय का मरोळला ग्राउंड दिलंय, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगू शकतो ना. नाही तुम्ही बोलणार की सर असं झालं तसं झालं. म्हणून सर्वांना विनंती आहे की कमेंट करताना सर्वांनी व्यवस्थित कमेंट करावी. असं नाही की काहीही कमेंट करायची फक्त एवढेच मार्क आहेत सर आम्हाला तेवढेच मार्क आहेत. म्हणून सर्वांना विनंती आहे. आता लक्षात असू द्या तुम्हाला मी सगळे सांगितलं. आणि 25 मार्कावाले याच्यामध्ये माजी सैनिक पण असू शकतात, माजी सैनिकांना पण मार्क आहेत. खूप जणांनी कमेंट केले होते माजी सैनिक जे विद्यार्थी आहेत आहे का नाही, तर सगळ्यांना सांगतोय मी माजी सैनिक पण याच्यामध्ये आहेत. पण तुम्ही विशिष्ट कॅटेगरीमध्ये मोडताय तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट होणार का नाही त्या सगळ्या गोष्टी मी तुम्ही जेव्हा मला कमेंट करता त्या कमेंटचं उत्तर मी सर्वांना देतो. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती आहे तुम्ही कमेंट करा तुमचे मार्क, तुम्हाला सर्वांना सांगण्यात येईल की बाबा शक्यता किती आहे काय. कारण की मी जी शक्यता सांगत आहे
ती मागच्या वर्षीनुसार सांगत आहे, कारण की 1-2 मार्क कमी जास्त होतील, जास्त कमी नाही होणार, फक्त 1-2 मार्क कमी होतील, नाही तर जास्त होतील, बस जास्त नाही होणार. आता मी तुम्हाला नायगावचं सांगतो. नायगावला ज्या ज्या ताईंनी ग्राउंड दिलेलं आहे त्यांचं मी तुम्हाला सांगतोय की बाबा नायगावला किती जणांनी मला कमेंट केलेले तर त्या कमेंटनुसार मी तुम्हाला सर्वांची ती लिस्ट सांगतोय की बाबा नायगावला असे किती विद्यार्थी आहेत. बरोबर, त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी नायगावला ग्राउंड दिलेले आहेत बरोबर 4 मार्च रोजी, त्या किती विद्यार्थी आहेत ते सर्वांना सांगतो. इकडे बघा, नायगावला आज टोटल मेन म्हणजे 38 बरोबर, 38चे 6 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 30चे जेवढे आहेत 30चे 12 आहेत. त्याच्यानंतर 25चे आहेत, म्हणजे ज्यांना 25 मार्क आहेत 25 मार्कवाले आहेत. 50 प्लस विद्यार्थी आहेत 25 मार्कवाले. 50 म्हणजे 25चे जेवढे आहेत, जेवढ्या मुलींनी मेसेज केले ते 50 प्लसच विद्यार्थी आहेत 25 मार्कावाले बरोबर, नायगावला जे आज ग्राउंड झालेलं आहे. त्याच्यानंतर 35 प्लस वाले जेवढे विद्यार्थी आहेत 14 विद्यार्थी आहेत. टोटल एवढ्या विद्यार्थ्यांनी मेसेज केलेला आहे. आपल्याला जेवढे कमेंट केले तर काही जणांनी हॉल तिकीट पाठवलेले तर मी तुम्हाला त्या हिशोबाने सांगत आहे मित्रांनो. ओके, म्हणून सर्वांनी व्यवस्थित लक्षात असू द्या. आता 38 प्लस वाले ज्या ताईंनी ग्राउंड दिलेले ते 6 आहेत बरोबर. 30चं ज्यांचं ग्राउंड आहे ते टोटल 12 आहेत आणि 25 जेवढे आहेत ते 50 प्लस आहेत विद्यार्थी. त्याच्यानंतर 35 वाले आहेत ते 14 विद्यार्थी आहेत. ज्यांनी कमेंट केली, ज्यांनी मला मेल केला, ज्यांनी मेसेज केला की सर आम्हाला एवढं ग्राउंड आहे, त्या सगळ्या ताईंना सांगतोय की ज्यांना 38 आहेत, तुम्हाला पण माहिती आहे, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, 35 प्लस जेवढे विद्यार्थी आहेत 35, 34 हे सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगतो पेपरची चांगल्या प्रकारे तयारी करा. पण 32 वाले पण याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कारण की सगळ्यात इथे काय आहे, तुम्ही जळगावची लिस्ट बघा, अमरावतीची बघा, यवतमाळची बघा, मेन म्हणजे नागपूरची बघा, नाशिक ग्रामीणची बघा, रायगडची बघा, रत्नागिरीची बघा, या सगळ्या ठिकाणची लिस्ट जर तुम्ही बघितली तर त्या सगळ्या ठिकाणी विविध कॅटेगरीनुसार ज्या लिस्ट लागलेल्या 30 वाले विद्यार्थी क्वालिफाय आहेत, 32 वाले क्वालिफाय आहेत, 35 वाले क्वालिफाय आहेत. कारण ती लिस्ट बघा, त्या लिस्टनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की तुम्ही कॅटेगरीमध्ये जेव्हा मोडता की नाही, कोणत्याही कॅटेगरीमध्ये जेव्हा मोडता, पण मला त्या ग्राउंडच्या समोर की सर मला एवढे मार्क आहेत, 30 मार्क आहेत, मी नायगावला ग्राउंड दिलं, ह्या कॅटेगरीने मोडतो. म्हणून मी तुम्हाला 2024 मध्ये जी भरती मागच्या वर्षी झाली त्या भरतीनुसार मी तुम्हाला सांगू शकतो की बाबा या भरतीला असं म्हणजे तुम्ही क्वालिफाय होणार की नाही होणार, लेखीसाठी पात्र होणार की नाही होणार, या गोष्टी मी तुम्हाला एक अंदाज म्हणून सांगू शकतो. पण लक्षात असू द्या, तुम्हाला स्वतःला पण माहित आहे की तुम्ही क्वालिफाय होणार, कारण तुम्ही मीच नव्हे तर तुम्ही हजारो व्हिडिओ बघता. त्या हजारो व्हिडिओ मधून कोणता शिक्षक कसा सांगतो, काय सांगतो, मी कोणत्या शिक्षकाबद्दल बोलत नाहीये, पण एक लक्षात असू द्या, मी जे सांगतोय ते एकदम विश्वासानं सांगतोय. कारण की कसं आहे, मुलांच्या मागच्या वर्षीची लिस्ट आणि एक अंदाजनुसार मुंबईची लिस्ट कट ऑफ किती लागेल याविषयी पण तुम्हाला मी लगेच सगळी माहिती कट ऑफ अंदाज सगळं सांगणार आहे की बाबा या लिस्टनुसार की या कॅटेगरीनुसार हे विद्यार्थी क्वालिफाय करू शकतात पेपरला. एक अंदाज व्हिडिओ बनवणार आहे आणि तो 1-2 दिवसामध्ये तो व्हिडिओ बनवेलच. पण लक्षात असू द्या, मुंबईचे जे ग्राउंड आहे आता जास्तीत जास्त 1 हप्ता चालेल. अजून काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता, मी तुम्हाला सांगतोय, नेहमी सांगत आलेलो आहे, ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवता बरोबर त्या प्रश्नपत्रिका OMR शीटवरच सोडवा. जेवढं होईल तेवढं OMR शीटवर प्रश्नपत्रिका सोडवा, कारण की OMR शीटची तुम्हाला सवय होणं फार गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी ग्राउंड झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच अभ्यासाला लागा, कारण की वेळ कमी आहे. 14 मार्चला परीक्षा आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परिपत्रक निघलेलं आहे आणि आता काय ती तारीख चेंज होणार नाहीये. मी म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करून सांगतोय, गेलेली वेळ परत येत नाहीये. जेवढं होईल शक्यतो सगळ्यांनी तयारी करा. आणि दुसरी गोष्ट, 36 मध्ये असतील, 40 मध्ये असतील, 30 मध्ये असतील, 25, मी काय म्हणतो तुम्हाला, 30चा पण विद्यार्थी जेव्हा लिस्ट मध्ये नाव येते का नाही, 30चा पण विद्यार्थी वर्दी मिळू शकतो. 25 प्लस जे माजी सैनिक आहेत ते पण वर्दी मिळू शकतात. या जगात फक्त एकच आहे, तुम्ही जर मेहनत करणार त्या मेहनतीला फळ भेटणार आहे. म्हणजे तशा प्रकारची तुमची मेहनत असली पाहिजे. आणि जरी तुम्हाला ग्राउंड विषयी काही प्रश्न असतील किंवा कोणत्या ताईंना, कोणत्या भावाला जर ग्राउंडला चांगल्यापैकी मार्क किंवा कितीही मार्क आले असतील तर सगळ्यांनी कमेंट करा. कारण की तुम्ही एक कमेंट जेव्हा करता त्या कमेंटच मेन म्हणजे मी मुलांना सांगत असतो की आज जेवढे मार्क आले तेवढे मार्क आलेत. दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात. पोलीस भरतीचे असेल या न्यायालयीन भरतीचे असेल, सगळे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जीके
म्हणून आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्कीच सपोर्ट करा. थँक्यू.